डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। अनीसकडून पुण्यामध्ये दाभोलकरांना अभिवादन केलं जाते, तर 11 वर्षांनंतर खरे मास्टरमाइंड असूनही मोकाटच असल्याचे प्रतिक्रिया अनीसने दिलेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून 11 वर्षांपूर्वी हत्या झालेली होती। आज त्याला 11 वर्ष पूर्ण झाले, मात्र खरे मास्टरमाइंड या हत्येचे अजूनही मोकाट असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे, या कार्यकर्त्यांनी केला आहे। आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही लढा लढत राहू, असं अनीसने म्हटलंय। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या झालेली होती आणि त्याच ब्रिजवरून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, आजच्याच दिवशी 11 वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झालेली होती आणि ज्या ठिकाणी ही हत्या झाली होती तिथेच तुम्ही आहात आणि अजूनही मागणी आहे ती म्हणजे दाभोलकरांची हत्या करणारे जे खरे मास्टर माइंड आहे ते मोकाट आहेत, त्यांना शिक्षा कधी होणार हा सवाल अजूनही उपस्थित केला जातोय। खरा खरं तर मी पुण्यातील महाजी शिंदे ब्रिजवरती आहे आणि याच ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांची 11 वर्षापूर्वी हत्या झाली होती। आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून या ठिकाणी जे आहेत अनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आपण खास त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। 11 वर्ष झाली डॉक्टरांच्या हत्येला, डॉक्टरांचे विवेकी विचार त्यांना मारता आले नाहीत, परंतु त्यांचा खून या ब्रिजवरती करण्यात आला। आज 11 वर्ष झाली डॉक्टरांची हत्या होऊन आणि त्यांचे विचार त्यांना लोकांना ज्यांनी त्यांचा खून केला ते सूत्रधार किंवा ते सनातनी प्रवृत्तीचे जे लोक होते त्यांना वाटत होते की डॉक्टरांना मारले की त्यांचे विचार जातील आणि डॉक्टर जे काम करतायत लोकांना समाजाला जागृत करण्याचं तर ते थांबेल, पण ते थांबलं नाही, उलट जास्त जोमाने पुढे गेलं। महाराष्ट्रभर आमच्या 350 शाखा झाल्या तयार डॉक्टर गेल्यानंतर त्यांच्या विचारांच्या, आणि आमची शक्ती ती वाढलेली आहे, विचारांची शक्ती वाढलेली आहे आणि आता खरी गरज आहे 2 कायदे। हे आमचं डॉक्टरांचं यश आहे, 2 कायदे तयार झाले आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला एक त्या अनिसच्या कायद्यांचा कक्ष तयार केला गेलेला आहे सध्या आता अलीकडे, कारण कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती कायदे जरी झाले तरी सुद्धा, आणि आता मात्र त्याची एवढी गरज भासायला लागली आहे। त्या 10 वर्षात जे धार्मिक वातावरण जे आपण बघतोय किंवा अंधश्रद्धावादी बुवाबाजी हे सगळ्याचा जोमाने पीक यायला लागलेलं आहे आणि लोकांचं शोषण होते, मानसिक शोषण होते, आर्थिक शोषण होते, शारीरिक शोषण होते। ह्या काळामध्ये त्यांचे विचार अगदी प्रकर्षाने आणि जाणीवपूर्वक पुढे नेले पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जे सगळे शिकलेले आहेत, सायंटिस्ट आहेत, विज्ञान युगात वावरत आहेत, विज्ञानाचा लाभ घेत आहेत, पण वैज्ञानिक दृष्टिकोन कुणीही पाळत नाही। वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आम्हाला प्रसार करायचा आहे, प्रचार करायचा आहे आणि संविधानाची मूल्य। हत्येनंतर जे आरोपी होते त्यांना अद्याप पकडणे असा आरोप तुमच्याकडून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन करून आम्ही सगळे इथे जमलो आहोत। कट रचला गेला माणूस मारला जातो आणि त्या न्यायासाठी इतका वेळ आपले शासनाकडून आम्हाला म्हणजे वाट बघत राहावं लागतं की एखाद्या व्यक्तीची हत्या होते, मग ते कोणतेही असो, परंतु आज जे काही आरोपी मिळालेले आहे ज्यांना न्यायव्यवस्थेने शिक्षा दिलेली आहे, पण त्याच्या मागचे सूत्रधार अजूनही मोकळे फिरत आहे, हसत आहे आणि ते आता या दाभोलकर सारख्या विवेकी विचार व्यक्तीला मारण्यात आलेला आहे, पण समोर जाऊन अजून कितीतरी विवेकी विचार व्यक्तीला ते कट रचून मारण्यात येणार। मग हे असे सूत्रधार पकडले पाहिजे आणि अशा सूत्रधारांना पकडून न्यायव्यवस्थेने शिक्षा करायला पाहिजे। खरं तर आजच्या युवा पिढीचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडत आहे, तो विश्वास ठाम ठेवण्यासाठी न्यायव्यवस्थेने चांगलं काहीतरी करायला असायला पाहिजे। खरं तर बरं आपण पाहिलं की या ठिकाणी सकाळपासून जे आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहेत। डॉक्टरांचे विचार जे आहेत ते पुढे नेण्यासाठी सगळे कार्यकर्ते ठाम आहेत। बरं, निश्चितच चंद्रशेखर, एखाद्या माणसाला संपवलं जाऊ शकतं, मात्र त्यांचे विचार संपवले जाऊ शकत नाही अशी भावना हे कार्यकर्ते अनिश्चित व्यक्त करताना दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर न्यायव्यवस्थेनं खऱ्या मारेकऱ्यांना जे सूत्रधार होते, मास्टर माइंड होते, त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा करताना दिसत आहेत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।